सारसाळे तालुका दिंडोरी शहरामध्ये असलेल्या पाझर तलावामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय शालेय मैत्रिणीचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी अंत झाला असून एकीस वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले। दिंडोरी तालुक्यातील सारसाळे गावालगत असलेल्या पाझर तलावावर रविवार दिनांक 16 रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान गायत्री धनराज घोटे वय 12 वर्ष राहणार सारसाळे तालुका दिंडोरी आणि राधिका एकनाथ वटाणे वय 12 वर्ष राहणार मूळगाव काझीमाळे हल्ली राहणार सारसाळे हे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या। कपडे धुत असताना यातील एकेचा पाय घसरून पाण्यात पडलेल्या मैत्रिणीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये दुसरीही पाण्यात पडली। ही बाब जवळच असलेल्या चैतन्य प्रवीण गायकवाड हिच्या लक्षात आल्यानंतर तिनं आरडाओरडा करून तिनेही पाण्यात उतरून बुडणाऱ्या दोघींना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तीही पाण्यात बुडू लागल्यानं परिसरातील काहींनी धाव घेत चैतन्य हीच बाहेर काढून वाचवले, परंतु गायत्री धनराज घोटे आणि राधिका वटाणे या दिसल्या नाहीत। त्यामुळे पोहणाऱ्या तरुणांनी पाण्यात उतरून शोध घेऊन 10 ते 15 मिनिटांनी दोघांनाही बाहेर काढले आणि तातडीनं खाजगी वाहनाद्वारे वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रासवी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केलं। दरम्यान सायंकाळी शवविच्छेदन करून दोघी मैत्रिणींचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येऊन रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मयत गायत्री घोटे, राधिका वटाणे आणि वाचलेली चैतन्य गायकवाड या तिघीही सारसाळे जवळच असलेल्या कर्जखेड जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता 6वी इयत्तेमध्ये शिकत होत्या। सारसाळे इथं 4थीपर्यंत वर्ग असल्यानं त्या 2 वर्षापासून कर्जखेड इथं 2-3 किलोमीटर अंतर चालत येऊन शिक्षण घेत होत्या। मयत दोघी अभ्यासात चांगल्या असल्याचं वर्ग शिक्षक राजेंद्र कापसे यांनी सांगत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना असल्याचं सांगितलं। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, वणी, नाशिक, NTV न्यूज मराठी।